उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राशिवडे येथील प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील यांची तर करवीर तालुक्यातील परिती येथील जनार्दन पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना हमीभाव मिळवून देण्यासाठी या पदाचा उपयोग करणार असल्याचं प्राध्यापक जालंधर पाटील, सचिव जनार्दन पाटील यांनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून ऊस परिषदेतील मुलूक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जालंधर पाटील हे विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्याशी फारकत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले। त्यांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकरी सेनेची जबाबदारी दिली आहे। महाराष्ट्रातील 7 सदस्यांची निवड शिवसेनेच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। या निवडीसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचं सहकार्य लाभल्याचं जालंधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या पत्रकार परिषदेला एकनाथ चौगले, भाजपचे तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ मगदूम, राशिवडे जिल्हा परिषद शिवसेना संपर्क प्रमुख नेताजी सारंग, अशोक पाटील, गणपती चौगले, ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे, प्रकाश धुंद्रे, विष्णुपंत पाटील, प्रकाश पाटील, सुनील तवटे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते। शिंदे साहेबांनी महाराष्ट्राची शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती टाकली। गेली 2-3 महिने हा सगळा प्रॉब्लेम चालू होता। 2.5 ते 3 वर्षापूर्वी या शेतकरी सेनेची स्थापना त्यांनी केलेली आहे। कुंतांब्याचे धनंजय जाधव नावाचे एक चळवळीतूनच वर आलेले नेते या पदावरती प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो आणि गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब मला सातत्याने म्हणायचे की महाराष्ट्रामध्ये आम्ही राजकारणामध्ये मजबूत झालो, पण शेतकरी सेनेच्या बाबतीमध्ये आमची विंग नाही म्हटलं तरी थोडीशी आम्हाला मजबूत करायची आहे आणि जालंधर पाटील साहेब ही जबाबदारी मी तुमच्या खांद्यावरती टाकणार। हे सगळे सोपस्कार पूर्ण करून एका बाजूला गणेशाचं आगमन होत होतं आणि दुसऱ्या बाजूला दिघे साहेबांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून शक्तीस्थळावरती हा एक समारंभ छोटेखानी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पार पडला। आता शिवसेनेमध्ये या ठिकाणी आणण्यासाठी या विभागाचे आदरणीय मंत्री आमदार माननीय प्रकाशराव आंबेडकर, या इचलकरंजीच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने साहेब, चंद्रदीप नरके साहेब, राजेश क्षीरसागर साहेब, अतिशय मोलाची भूमिका बजावलेले या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि चळवळीतला माझा एक जीवाभावाचा मित्र सदाभाऊ खोत आणि या महाराष्ट्राच्या सचिव पदाची शिवसेनेची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्या माननीय संजय मोरे साहेब, या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो, कारण यांनी अतिशय परिश्रमानं या पदावरती मला विराजमान करण्याचं काम